नमस्कार. मी विजय विलासराव गंगणे, राहणार तुळजापूर. मी स्वतः पुजारी आहे देवीचा, तसेच बाजार समितीचा माजी सभापती व माझी मिसेस सध्या चालू नगरसेविका प्रियंका विजय सर गंगणे व माझे मोठे बंधू नगराध्यक्ष तुळजापूर आणि ट्रस्टी तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर. आज आपल्यापुढे येण्याचं पत्रकार बंधू आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्यासमोर व जनतेसमोर व पुजारी बांधव आणि व्यापारी कष्टकरी कर्मचारी यांच्यासमोर येण्याचं एकच कारण आहे. मी तर आज सध्या तरी बाहेरगावी आहे, परंतु आताच विशाल टोले माझे मित्र आहेत की मंदिराच्या पाठीमागेच राहतात. त्यांचा माझ्या मिसेसच्या भ्रमणध्वनीवरती त्यांचा कॉल आला होता. मी बाहेर होतो, तिनं रूममध्ये होती. आल्यानंतर मला तिनं म्हणली की विशाल भैयांचा कॉल आलेला आहे आणि कुठंतरी तुमच्या विरोधात निषेध म्हणून काहीतरी मंदिरचे कर्मचारी बसलेले आहेत बाहेर. मला माहीत नाही वॉटेवर की ते लेखणी बंद आंदोलन होत आहे का निषेध आहे का कशामुळे बसलेत काहीच कल्पना नव्हती. परंतु मी मागोवा घेतला आत्ता माझ्या दुसऱ्या मित्रांकडून आणि काही मंदिरच्या कर्मचाऱ्यांकडून की बाबा काय प्रकार आहे आणि माझ्या नावाने आहे का नाही ते पण मला माहीत नाही, पण माझ्यामुळे आहे का असं म्हणतात की मिस्टर तामोरे जे की विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून तुळजापूर मंदिर संस्थानमध्ये यासाठी आलेले आहेत. आपलं 1822-25 कोटी जे आमचे आमदार साहेब यांनी जे फंड्स आणलेलं आहे त्याच्यावरती देखरेख किंवा एक कंट्रोल करण्यासाठी ते कसं फलित होईल, कसं आपल्याला पूर्णत्वास काम लवकरात लवकर एक पोस्ट निर्माण करून मिस्टर तामोरे यांना ॲडिशनल कलेक्टर म्हणून ते कुठे होते मला माहीत नाहीत, पण त्यांना आलेलं आहे. त्यांना मी याच्यापूर्वी एकदा भेटलेलो पण होतो, म्हणजे 8-15 दिवस पुजारी या नात्याने किंवा एक सभापती APMC रिस्पॉन्सिबल पद आहे त्या नात्यानं, पुजारी या नात्यानं ओळख परेड म्हणून भेटलेलो होतो. पण नंतर मी एक 8 दिवसापूर्वी माझे सर्व मित्र घेऊन मी गोवा गड किल्ले पाहण्यासाठी गेलो होतो. आम्ही आता आमची पुजाऱ्यांची स्लॅक दिवसा असतात, म्हणजे कमी यात्रा असते म्हणून 30 जण 2-3 गाड्यामध्ये गेलो होतो रेंटनं घेऊन. मग शनिवार आम्ही येत असताना शनिवार रोजी खेडकर पेट्रोल पंप म्हणून तिथं चेकपोस्टच्या अलीकडे गोवा महाराष्ट्र बॉर्डरला आम्ही तिथं जेवण करण्यासाठी 2-2:30च्या दरम्यान थांबलेलो होतो. मग त्यात 3:16 एक 2 मिस कॉल मला सूरज जगताप पुजारी त्याचे येऊन गेले, जे की पुजारी पण आहेत आणि माझ्या प्रभागातला व्यक्ती आणि त्याचं घर पण तिथेच. मग मी नंतर 2 मिस कॉल पाहिल्यानंतर माझा फोन सायलेंट असतो. मी त्याला रिटर्न कॉल केला आणि विचारलं काय सूरज काय बोल, काय काम होतं का? तर तो म्हणला मी मंदिरामध्ये आलेलो आहे, माझे भक्त अपंग आहेत आणि हे सोडणं झालेत, कॅन्सल केले. म्हणलं त्यांची ते व्यवस्था केलेली आहे म्हणलं, अपंगाचं गेट एक वेगळं आहे, द्वार जे आहे ते वेगळं आहे. तर नाही मी तसं नाही होऊ शकत म्हटलं. मंदिर संस्थानी मिस्टर तामोरे, माया मॅडम असतील, माने मॅडम किंवा आपले कलेक्टर साहेब असतील, खूप चांगले आहेत कलेक्टर साहेब, सर्वांना विचारून घेऊन कार्य करत आहेत, त्याच्याबद्दल पण त्यांचा आभार आहे. पण तत्पूर्वी 3-4 दिवसापूर्वीच मिस्टर तामोरे यांनी वर्तमानपत्रात इलेक्ट्रिकल मीडियाला सर्वांना सूचित केलं होतं की सांगितलं होतं संवाद साधून की मी अपंगासाठी स्पेशल काहीतरी केलेलं आहे म्हणून त्यांचं कौतुक पण वर्तमानपत्रात खूप झालेलं होतं आणि मी ते गोव्यामध्ये असताना पाहिलं पण होतं. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आहे की एक स्पेशल काहीतरी नियोजन त्यांनी घेतलं जो की त्यांना घ्यायला अधिकार नाही. एक तर आम्हाला ट्रस्टीला विचारलं पाहिजे, पुजाऱ्यांना विचारलं पाहिजे, ते तर काय सोडा, जो तो कलेक्टर येतो प्रयोग करतो आमच्यावरतीच, पुजाऱ्यांवरती, भक्तावरती, व्यापाऱ्यांवरती पोटमार होते. विशेष करून सगळ्या गावावरच पोटमार करायचं त्यांचं प्रशासनाचं ठरलेलं असावं का नाही, किंवा या प्रगतीच्या आड काही त्यांचं लपलेलं आहे का नाही मला माहिती.
परंतु तसं झाल्यानंतर मी सूरज जगतापना म्हणलं की तू कुठे आहे? तो म्हणला मी मंदिरातच आहे. तर तिथं पी.आर.ओ असतील, माझे कॉल घेतात, तू कॉल त्यांना दे. तो भ्यायला लागला होता कॉल केला. अरे म्हणलं आपण भ्यायचं काय गरज आहे? विचारपूस करायची. बाबा काय झालं? 4 दिवसापूर्वी तुमचं कौतुक झालं अपंग गेटसाठी. तुम्ही सुरळीत चालू केले आणि 5व्या का 3ऱ्या दिवशी का 4थ्या दिवशी, मला जास्त काय माहीत नाही, आणि अचानक का बंद केलं म्हणून मी द्यायला लावला. क्षीरसागर काहीतरी कोणतरी पी.आर. होते. माझं त्यांच्याशी हुज्जत बी झाली की बाबा का नाही, का सोडत नाही, सोड. तर त्यांनी मिस्टर तामोरेचं नाव घेतलं. तांबोरे का तामोरे, सॉरी माफी असावी, ग्राममध्ये काही चुकली असेल तर. तर ते म्हणलं नाही, आमच्यावर चिडचिड करतात, आम्हाला हे करतात म्हटले, घेत नाही. अरे तू दे तर बाबा. नाही म्हणले, त्यांनी सांगितलं तर मी सोडू शकतो, नाही तर नाही. ठीक आहे म्हणलं, सोड, ठेव. मग आमच्या सूरज जगताप पुजारी आहे, त्याला विचारलं की बाबा नंबर आहे का सरांचा? माझ्याकडे तर नाही. ते म्हणले नाही. मग एक 2-3 मिनटाचा कालावधी गेला असेल, मी मंदिर कर्मचाऱ्याला एका कॉल केला आणि त्याच्याकडून नंबर घेतला. मग माझ्या मते मी नाव नाही सांगत, नाही तर ते तामोरे त्यांना सुद्धा कामावर काढून टाकते, का नंबर दिला म्हणून. मग नंबर देवाणघेवाण किंवा अधिकारी आहेत या हिशोबाने, आणि एक मी रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, एक व्यक्ती आहे, ह्युमन मॅन आहे, कॉमन मॅन आहे, आणि एक सामान्य घरातला सामान्य पुजारी आहे, म्हणून त्यांचा नंबरवरती भ्रमणध्वनीवरती मी कॉल केला. पहिला कॉल आपला साधा केला तर त्यांनी ते उचलला नाही का लागलं नाही. परंतु दुसरा व्हॉट्सअपवरती कॉल मी फीड केल्यानंतर त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट क्रिएट केल्यानंतर, मग त्यांचा व्हॉट्सअप कॉल लागल्यानंतर ते मला बोलले की मी त्यांना सांगितलं असं अशी माझी ओळख, आणि सर काय प्रकार आहे की तुम्ही असंच हे केलेलं आहे की गेट तर 2-4 दिवस तुमचं कौतुक खूप ऐकतोय की गेट चालू केल्यानं अचानक बंद, पुजारीची येळसाण, त्यांच्या भक्तांची येळसाण. बिकॉज माझं देवस्थान हे शक्तिपीठ आहे, नॉट भक्तिपीठ. इथं धर्म कुलाचार, आमच्या इथे येण्याची पद्धत आहे, राहायची पद्धत आहे. मग कोण गरोदर स्त्री येते भक्त म्हणून फॅमिलीसोबत, वृद्ध पुरुष येतात, महिला येतात. त्यासाठी ते अपंग गेट, ॲबोव 60 किंवा अपंग असं काहीतरी त्यांचं आहे, काहीतरी शेड्यूल किंवा नियमावली असेल. त्या नियमावलीत तो बसत होता. तर मी त्यांना अर्वाच्य भाषेत बोलतायत असं मला कळालं, किंवा जाहीर निषेध. बघा मित्रांनो, पत्रकार बंधूंनो, इलेक्ट्रिकल मीडियावाल्यांनो, आणि आमच्या तालुक्याचे हुशार, व्हेरी इंटेलिजंट आमदार आणि खासदार खूप अभ्यासू आणि हुशार आहेत. त्यांचे कार्यकर्ते गेल्यात की लगे 1 सेकंदात फोन करतात, कुठल्याही अधिकाऱ्यांना काम होतं. पण एखाद्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचा कॉल गेला तरी त्याला दाद नसते. हाच भारत देश आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, असू देत, शेवटी भारत हा माझा आहे, वंदे मातरम, भारत माझा महान आहे. मग त्यानंतर त्यांना कॉल केल्यानंतर मी बोलण्याऐवजी त्यांचंच मला उलट उत्तर आलं की तुम्ही कोण, काय, कशासाठी, का बरं केला, तुम्ही कोण आम्हाला विचारणारे, आणि काय संबंध मी तुम्हाला उत्तर द्यायचं. मी म्हणलं नो, आय एम टॅक्स रिटर्न, म्हणजे आय एम टॅक्स पेयर, मी टॅक्स भरतो, मी एक सामान्य माणूस आहे, त्यातल्या त्यात एक पुजारी आहे, आणि माझा भक्त तिथे आहे, त्याचा त्या सूरजचा किंवा माझा हा भक्त एकच आहे, आणि त्याची व्यथा अशी आहे. असं बोलल्यानंतर त्यांनीच सुरुवात केली मला बोलायला. त्यामुळं माझा पारा अनावरण झाला, आणि मी बी शेवटी माझ्या रागात काही 2 शब्द, पण अश्लील नाही, अश्लील याची व्याख्या, याची डेफिनेशन मिस्टर तोमोरे व्हॉटेवर जे काय आडनाव असेल ते असेल, त्यांनीच सांगावी पत्रकारांना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला येऊन, मी काय बोललो, काय नाही, सुरुवात कोण केली, कशासाठी झाली. तिथे ट्रस्टी पण उपस्थित होते, आणि नंतर माझ्या दोन्ही भावाला त्यांनी कॉल का केले. मी नंतर सतत त्यांना वारंवार अजून कॉल करत होतो, त्यांनी एकही कॉल नाही घेतला. अर्वाच्य भाषेत असेल तर त्यांनी माझं रेकॉर्डिंग करायचं होतं, साध्या फोनला फोन घेऊन. अश्लीलता नाही आहे, तुम्ही जे म्हणताय ते अश्लीलता नाही आहे. आणि मिस्टर तामोरेंना माझं एकच सांगणं आहे की आपण आलात देऊळ प्राधिकरण या संबंधात आला असं वाटतं, तुम्ही बाकीच्या आमच्या धार्मिक विधीमध्ये किंवा व्यवस्थापनीय संस्थांमध्ये ट्रस्टीच्या व्यतिरिक्त तुम्ही ट्रस्टी नाहीत, तुम्ही एक अधिकारी आहेत. आपण अधिकाऱ्याच्या जबाबदारीनं तुम्ही स्वतः वागलं पाहिजे असं मला वाटतं. आपलं कॉन्सल्टेशन, आपली महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पण तेच सांगते. कारण तुमचं दायित्व आहे मला उत्तर देणं किंवा माझं समाधान करणं उत्तर देऊन.
माझं जर समाधान झालं असतं, मला जर तुम्ही अर्वाच्य भाषेत किंवा चुकीच्या भाषेत आरे तुरेच्या बोलला नसतात, तर मीही तुम्हाला चांगलंच बोललो असतो, चांगल्याच भाषेत बोललो असतो. तरीही मी अजून सांगतो की आपलं दायित्व फक्त प्राधिकरणापुरतं आहे. उद्याच मी न्यायालयात त्याची दाद मागणार आहे की कशामुळं हे पद निर्माण केलं, कशामुळं आणलं. हे मी हायकोर्टात ज्या दिवशी मी महाराष्ट्रात आणि मिस्टर तामोरे सर, मी तुम्हाला येऊन निश्चित भेटेन समोरासमोर आणि आपला स्टाफ घेऊन आपल्या समोरच काय झालता, कुठं ना कशासाठी झालता हे सुद्धा तो पुजारीसुद्धा स्टेटमेंट देईल. माझ्याकडे नाही कोण, माझा मोबाईलसुद्धा नाही. मी दुसऱ्या मोबाईलवरती आता व्हिडिओ काढत आहे. आणि एक मी नगरसेविकाचा पण उल्लेख केला होता माझ्या मिसेसचा. तर त्या नगरसेविकाबद्दलसुद्धा तुम्ही अपशब्द आणि अविचाराने म्हणजे कुच्च भावनेनं तुम्ही बोलालात, याचं पण भान आपल्याला राहू द्या. कारण तुम्ही कोणी राष्ट्रपती, महामहिम, पंतप्रधान साहेब, आमचे वजीर आजम किंवा तुम्ही मुख्यमंत्री साहेब नाहीत. तुम्ही एक आमच्यासारखेच आमच्या पैशातून टॅक्सच्या तुमची सॅलरी, तुमचं व्हॉटेवर, तुमचं जे घर रेंटनं घेताय ना, जे रेंट मिळते ते माझ्या पैशातून मिळते आणि तुम्ही तेवढेच रिस्पॉन्सिबल आहोत मला उत्तर द्यायला. त्यामुळं तुम्हाला जाहीर निषेध, कुठं मंदिर कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्यांना दाबदडपशाही करून असं मंदिराच्या समोर उभा करणं तुम्हाला शोभत नाही. अशोभनीय कृत्य तुम्ही या माध्यमातून करत आहात आणि मी किती चांगला आहे हे दाखवत आहोत. तुम्ही चांगले आहात, चांगले राहा, चांगलं काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढंच बोलतो. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मी कसल्याही प्रकारचं त्यांच्याशी अश्लील म्हणतोय मी, अश्लील वागणं किंवा बोललेलो नाही. याबद्दल मला खेद आहे. आणि तुळजापूरवासियांना हात जोडून नम्रपणे आमचे तिन्ही मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा पुजारी बांधव, कर्मचारी आणि कष्टकरी, तुम्हाला माहीत आहे माझा स्वभाव सत्य. मी कुणालाही त्याच्या पुढे मानत नाही. सत्यमेव जयते. जय हिंद, जय भारत.